आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय के नानासाहेब पाटील थोड्या वेळ त्यांचं आगमन होत आहे. आपण त्यांच्या आगमनाची वाट पाहत कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या दिनाचं औचित्य साधून भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. दीपप्रज्वलन सर्वांनी प्रार्थना करावी. यापुढील भविष्यामध्ये अखंड भारत निर्माण हो ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात आजच्या दिवशी निर्माण झाली पाहिजे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नानासाहेबांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. नानासाहेबांबरोबर येणाऱ्या सर्व मान्यवरांना देखील या ठिकाणी साहित्य फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. अध्यक्ष यांनी पूजन करायचं आहे. आलेल्या मान्यवरांना पूजन आजच्या या दिवसाला असणारा साजेसाचं पूजन मान्यवर करतायत. नमस्कार मित्रांनो, तर हे आहे बालाजी गिफ्ट शॉप, आईस्क्रीम पार्लर आणि पाणीपुरी सेंटर. पारोळा शहरात प्रथमच सुरू झाले आहे पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन, आणि तेही बिस्लरी पाण्यापासून बनवलेली व हायजीनची पूर्ण काळजी घेऊन. इथे तुम्हाला मिळतील पाणीपुरीतील 12 फ्लेवर्स, जसे खट्टा मिठ्ठा, खट्टा तिखा, मँगो, चटपटा पुदिना, कच्चा मँगो, पायनॅपल, गार्लिक व त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम्स, कोन्स, कुल्फी व फॅमिली पॅक सुद्धा मिळतील. व त्याचबरोबर बसण्यासाठी चांगली व्यवस्था सुद्धा आहे. मित्र आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा सुद्धा आहे. व त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, गिफ्ट आर्टिकल्स, दैनंदिन सामग्री, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, डेकोरेशनच्या वस्तू वाजवी दरात मिळतील. ज्या गोष्टी तुम्हाला फक्त ऑनलाईनला बघायला मिळतात त्याच गोष्टी आपल्याकडे योग्य रेटमध्ये तुम्हाला मिळतील. जसं विविध प्रकारचे लाईट्स, सोलार लाईट्स, खेळणी, वॉचेस, स्मार्ट वायपर, डान्सिंग कॅक्टस आणि अजून बरंच काही. तर आता वाट कसली बघताय? लवकरात लवकर बालाजी गिफ्ट शॉप, पाणीपुरी सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरला भेट द्या. पत्ता दीपक भावसार यांच्या जुन्या घरी, अभिजित फोटो स्टुडिओच्या शेजारी, पेंढारपुरा गल्ली, धरणगाव अर्बन बँकेच्या शेजारी, पारोळा. आणि एक वेळा शरद पाटील यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्वांनी मनोमन प्रार्थना करायची. अखंड भारताचं स्वप्न साकार हो. सर्वांनी एकदा जोरदार भारत मातेचा जयकार करायचा आहे. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्व मान्यवरांना विनंती करेन, कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांचं आणि समोर बसलेल्या भारताच्या
उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचं परत एकदा शब्दसमूहाने मी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात मांडायचं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय आमचे मित्र आदरणीय नानासाहेब, त्याचप्रमाणे आमचे पितृतुल्य असलेले आमचे गुरुवर्य आदरणीय करोडपती सर, त्याचप्रमाणे आमचे बंधू आदरणीय मिलिंदजी मिसर सर, त्याचप्रमाणे आमचे मेवणे लेके सर, तसेच आमचे गुरुवर्य सोनवणे सर, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आमच्या रेखाताई, त्याचप्रमाणे आमच्या ॲडव्होकेट जिल्हास्तरीय कार्यकर्त्या आपले मॅडम, तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ, शहर अध्यक्ष, तसेच आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वरजी महाराज, तसेच आपले उमदे कार्यकर्ते अतुलजी पवार साहेब, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला लेट झाला आमचे भावडू भाऊ अध्यक्ष नानाने सांगितले, आणि सर्व सन्माननीय आमचे पत्रकार मित्र, तसेच मान्यवर बसलेले ज्येष्ठ आमचे मामन काका, पोलीस पाटील साहेब महाराज आणि सर्व सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही एक थोडा वेगळा आगळा कार्यक्रम केलेला आहोत. आम्ही फक्त 1, 2, 3, 4, 5 अशांना बक्षीस न देता आम्ही अशी निवड केलेली आहे की ज्यांना 10वीमध्ये 70-75च्या पुढे मार्क मिळाले, 12वीमध्ये त्यांना 70च्या पुढे मार्क मिळालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नेहमी डोळ्यासमोर हा प्रश्न असतो की आपला त्याच्या पुढे करिअर काय करायचं. तर त्यासाठी आम्ही फार शोधून सापडल्यानंतर आम्हाला हे पुस्तक मिळालेलं आहे, करिअर सारथी म्हणून. हे पुस्तक आम्ही प्रत्येकाला देणार आहोत. या पुस्तकामध्ये तुमच्या करिअर तुम्हाला स्वतः निवडता येईल. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल त्या कॉलेजचे फोन नंबर, त्या कॉलेजचा पत्ता, असे जवळजवळ 72 कोर्स या पुस्तकात दिलेले आहेत. आणि या पुस्तकामुळे तुम्हाला कुठेही शोध करण्याची गरज पडणार नाही. म्हणून आदरणीय राजेंद्र जरावजी चिंचोले या पुस्तकाचे लेखक आहेत, यांनी हे फार परिश्रम घेऊन हे पुस्तक बनवलेलं आहे. आणि हे कार्यक्रमाला आमच्या थोडा वेळ झाला, याचं कारण असं होतं की या पुस्तकाच्या प्रती आम्हाला मिळत नव्हत्या. या पुस्तकाच्या प्रती आमच्या 4 ते 5 दिवसामध्ये हातात आल्या, तेव्हा आम्ही हा सर्व कार्यक्रम रचलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये या लेखकांनी इतकी माहिती दिलेली आहे की सर्वात हे पुस्तक कशासाठी आणि विद्यार्थ्यांना किती उपयोगाचे आहे हे सगळं या पुस्तकात दिलेलं आहे. आणि त्यांनी याच्यात एक वाक्य असंही म्हटलेलं आहे की तुम्ही खेड्यात राहता किंवा तुम्ही शहरात राहता किंवा तुम्ही ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतात किंवा तुम्ही शहरात शिक्षण घेतात, या आणि मराठीमध्ये शिक्षण घेतात, इंग्लिशमध्ये शिक्षण घेतात,
या गोष्टींचा तुमच्या करिअरमध्ये कोणताही फरक पडत नाही. फक्त फरक पडतो एकच की तुम्ही मेहनत किती घेतात आणि तुम्ही मेहनत काय करतात त्यावर तुमचे करिअर तुमचे भविष्य अवलंबून असतं. असं हे मी म्हणत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मनोगणामध्ये आणि एक वाक्य देखील त्यांनी म्हटलेलं आहे लेखकाने आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे खूप मेहनत पुस्तक बनवलं आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांनी हे पुस्तकाची सुरुवात केली. आणि हे पुस्तक आम्हाला मिळाल्यानंतर मी लगेच तुम्हाला बोलवलं. तर माझे 12वीचे विद्यार्थी जे आहेत ते बरेचसे आज उपलब्ध नाही आहेत. त्याला कारण आपला कार्यक्रमाला उशीर झाला म्हणून ते बोलायचं नाही आहे. परंतु त्यांचे पाल्य जरी असतील आणि त्यांना ते वाटत असेल की त्यांनी यावं आणि आमच्याकडून मुलांकडे पुस्तक घेऊन जावं. अतिशय असं महत्त्वाचे पुस्तक आहे आणि हे या पुस्तकासाठी आम्ही हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहोत. विद्यार्थी असो विद्यार्थी असो प्रत्येकाला आम्ही हे पुस्तक देणार आहोत. ज्यांनी आपल्याला 70% मार्क मिळालेले आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे पुस्तक देणार आहोत. आणि हे दुर्मिळ असं पुस्तक आपल्याला आज मिळालेलं आहे आणि हे मी तुमच्या सर्वांना देणार आहे. आणि आपण देखील या पुस्तकाचा नीट बारकाईने अभ्यास करा. 10वी मध्ये आता तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर तुम्हाला काय काय करायचं आहे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आज आम्ही आमच्या माझ्या आईच्या नावाचे सावित्री फाउंडेशन आहे त्या सावित्री फाउंडेशन मार्फत आम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या या पुस्तक देण्याचे वैशिष्ट्य तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि नेहमी आम्ही सावित्री फाउंडेशन मार्फत असे कार्यक्रम आम्ही या शहरात राबवत असतो. उदाहरणार्थ चिकनगुन्हा आहे का ज्यावेळी पारोळा शहरात चिकनगुन्हा झाला होता त्यावेळी संपूर्ण शहरात आम्ही एक पेशंटला भेटून एक पेशंटला औषध देऊन 2 महिने आम्ही चिकनगुन्ह्याचे औषध वाटले आणि चिकनगुन्ह्याला पारोळ्यापासून हद्दपार केला. त्याचप्रमाणे कोरोना ज्यावेळी आला त्यावेळी सर्व लोक बाहेरून आलेले होते. अशा भयभीत परिस्थितीत आम्ही घरात बसलो नाही. मी स्वतः घरी बसलो नाही. मी स्वतः प्रत्येक संपूर्ण गावात फिरलो खेड्यामध्ये फिरलो आणि सांगितलं आम्ही त्या होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या एक छोटी डबी होती त्या डबीमध्ये आम्ही औषध वगैरे सर्व आम्ही त्या MD होमिओपॅथी डॉक्टर जे होते त्याच्यातून आम्ही तयार करून घेतली. आणि जी डबी तुम्हाला जळगाव शहरामध्ये पारोळा शहरामध्ये 100 रुपयाला लाईन लावून मिळत होती ती डबी आम्ही संपूर्ण शहरामध्ये आज तुम्ही पारोळ्यात जेवढे लोक बसले असतील त्यांच्या प्रत्येक घरात ती डबी आम्ही पोहोचवली. एकही घर आम्ही असं सोडलं नाही की आम्ही कोणताही जातीभेद केला नाही कोणताही पक्षपात केला नाही. कोण गरीब कोण श्रीमंत असा आम्ही कधी विचार केला नाही आणि भविष्यातही करणार. आणि परमेश्वर बघा किती मोठा असतो. ज्यावेळी मी संपूर्ण पारोळा शहरात पालत टाकतो ज्यावेळी खेड्यात गेलो सगळे लोक म्हणतील की याला कोरोना जगाच्या राहणार नाही. परंतु प्रभू रामचंद्र यांच्या कृपेने म्हणा भारत मातेच्या आशीर्वादाने म्हणा आम्हाला कधी कोरोना झाला नाही आणि काही झालं नाही. शेवटी परमेश्वर हा खूप मोठा असतो. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांना परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपण नेहमी अभ्यास करा आणि बघा आपली उन्नती कशी होते. या लेखकाचं सुद्धा म्हणत आहे की तुम्ही मराठी शाळेत शिकता इंग्लिश शाळेत शिकता किंवा गरीब आहात श्रीमंत आहात खेड्यात राहतात याचा कुठलाही फरक पडत नाही. फक्त मेहनत आपण किती करतो आणि आपलं उद्दिष्ट काय याच्यावर आपला बळ असतो. तरी आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे गावात काही समस्या असल्या त्याच्यावर आपण नेहमी निराकरण करत असतो. आता उदाहरणार्थ बायपासला कधीतरी 5-7 लाख रुपये खर्च लागतो. परंतु आतापर्यंत मी जवळ 10 बायपास केले 10 जणांचे फ्री करून दिले. आपल्या पारोळा शहरात 3 लोकांचे गेलेले आहे. आमच्या एक चांगला कार्यकर्ता आहे गौतम भाऊ याचे सुद्धा आम्ही बायपास केलेलं आहे. पण आज आमच्या गौतम भाऊला असं वाटत नाही की आम्ही बायपास केलेलं आहे. गावामध्ये गौतम भाऊ इथून तेपर्यंत गेटपर्यंत कधी गेला तर त्याला घाम मिळून एकदम हे होऊन जायचा. अशा परिस्थितीत आणि त्याची पण हिंमत देखील चांगली होती. त्याला विचारलं काय करायचं कोण डॉक्टरांनी त्याला प्रश्न विचारला नाशिकला काय करायचं. डॉक्टर म्हणे जे तुम्हाला वाटेल ते करायचं तुम्हाला बायपास करावं लागेल. मग त्याने एकदा म्हणतात होता आणि आज पण गौतम भाऊ तुमच्या समोर उभा आहे. त्याचप्रमाणे सुलेमान बेग म्हणून नंतर एक मुस्लिम मध्ये 2 पेशंट होते त्यांचे देखील आणि बाहेर गावाचे 6 पेशंट होते खेड्यावर ते आम्ही बायपासची गोष्ट केलेली आहे.
आणि कॅन्सरचा पेशंट होता एक रुपया खर्च योजना नाही. आधी तुम्ही सांगा कॅन्सरचा पेशंट असेल, बायपासवाले असेल, तुम्ही सरळ माझ्याकडे चालले तुम्हाला फ्री ऑफ चार्ज शासन इतकं आपलं चांगलं आहे की शासनाची इतक्या स्कीम चांगल्या आहेत की तुम्हाला शेवटी परत घरी येताना देखील तुमचे भाड्याचे पैसे सुद्धा तुम्हाला देतात की हे भाड्याचे पैसे घे बाबा सुटून घरी द्या. अशी शासनाची स्कीम आहे. पण आपल्याला कोणी समजून सांगत नाही. या स्कीमांमार्फत आम्ही अशी सेवा भरपूर केलेली आहे. आता कॅन्सरचे पेशंट झालं तर कॅन्सरचे माझ्या समाजामध्ये 3 पेशंट होते, कोणी समाजामध्ये 3 पेशंट होते. कॅन्सरची लास्ट पुढे आहे आणि अतिशय उत्कृष्ट फिरत आहे. कुठल्याही गोष्टीवर मात केली आणि आपण जर चांगल्या याची आपण कधी मात केली जसं तुमच्या आहे. तुम्ही जर कुठल्याही संघटनेला घाबरता, तुम्ही अभ्यास केला, चांगलं केलं तर तुम्ही निश्चितच तुमची प्रगती चांगली होईल आणि भविष्यात देखील तुम्हाला कोणतीही वाट अशी होऊ शकणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला इथे कष्ट करून आपल्या आईवडील शिकवतात. आपल्याला कुठल्याही गोष्टीची जाणीव करून देत नाही. भले ते एक उपाशी जातील परंतु आपल्या शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष करत नाही. तर आपली जबाबदारी एकच आहे की आपण त्या पद्धतीने अभ्यास करून त्यांना एकच हवं असतं की नाही माझ्या मुलाला 75% मिळाले, 70% मिळाले, 85% मिळाले. वडील खुश होतात. आता आमचे पैलवान देखील त्याच्या मुलीला 85% मार्क मिळालेले आहेत. तर ते स्वतः इतके आनंदित आहेत. तर आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला जर आनंद पाहायचा असेल तर आपण असेच गुण मिळवत राहा आणि ह्या करिअर सारखी पुस्तकाचं तुम्हाला भविष्यात फार मदत होईल. आणि आम्ही भविष्यात ह्या लेखकांना बोलून की हे लेखक आहेत पुस्तकाचे चिंचोले, राजेंद्र चिंचोले यांना बोलून मी व्याख्यान सुद्धा ठेवणार. त्या व्याख्यानाला तुम्ही सगळे या. त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला इतकं सांगते की त्यांनी अशा 12वी फेल मुलांना सुद्धा त्यांनी चांगल्या जागेवर बसून दिलेलं आहे. ते म्हणतात की आपण मेहनत करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्याच दृष्टीने सर्वांच्या निवडून माझ्या आईच्या आशीर्वादाने सावित्री फाउंडेशन मार्फत हे पुस्तक तुमच्या सर्वांच्यासाठी अर्पण करणार आहे. आणि फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा की तो माझ्या पहिला नंबर दुसरा नंबर असं नाही. मी सगळ्यांना चांगलं समजतो. सगळे विद्यार्थी माझे मोबाईल आहेत, माझे मुलं मुली आहेत. सगळ्यांना काही नाही, सगळ्यांनी आपण मेहनत करा, काम करा हेच माझ्या सर्व दृष्टिकोन आहे. आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी जे जे लागेल आता अभ्यासिका आम्हाला सुरू करायचं आहे. 5 ते 6 ठिकाणी आम्हाला अभ्यासिका सुरू करायचं आहे. इलेक्शनसाठी नाही, इलेक्शन नंतर आम्ही अभ्यासिका सुरू करणार आहोत. लोक म्हणजे इलेक्शनसाठी अभ्यासिका सुरू करत आहेत. बिलकुल नाही, इलेक्शनसाठी नंतर आम्ही अभ्यासिका सुरू करणार आहोत. आणि त्याच्यासाठी दोन वर्ष समजेल की काय घेणं देणं नाही येऊ या अभ्यासिकेचं. आम्ही चांगले चांगले पुस्तक ठेवणार आहे. आणि तुम्हाला कोल्हापूर शहरातले जे उपक्रम नेते आहेत ते त्यांना आणणार आहोत. आणि अशा परिस्थितीने आमचं हे मार्गक्रमण चालू असतं. आणि जेव्हा मी हे मार्गक्रमण करत असताना नेहमी आम्ही जर छोटे फटाके निघाले बाराव्यामध्ये दिलीप पवनार सरांना माहिती आहे, नानासाहेबांचं तुम्हाला मी बसायचे थोडंसं दुकान राहायचं आमच्या फटाक्याचं. आम्ही हळूहळू मोठं केलं. जसं तुम्हाला मी सांगतो ना अभ्यासात तुम्ही प्रगती करा. मी अभ्यासात प्रगती करत नव्हतो परंतु मला परत करायचे आज गडबड करायला सांगितलं की तू मेहनत कर, तू व्यापारी चांगला होते. म्हणून मेहनत खूप केली. छोटं फटाके नंतर मोठं, नंतर मग जागा घेतली, नंतर मग फॅक्टरी चालू केली. फॅक्टरी चालू करताना माझ्या मनात एक माणूस होता की नाही या फॅक्टरीमधून आपल्या गावातील लोकांना रोजगार देता येईल. रोजगार देणं म्हणजे त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. तर मी 100 रुपये नानाची शुल्क शिवतो 2 गंजऱ्या बनवण्याचा आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना मिसळायचं आणि त्या लोकांना मिसळून त्यांना ते काम शिकवायचं. मी आपल्या काही स्त्रियांना सांगितलं की त्यांना आपल्याकडे पोळी आवडते, तुम्ही त्याला पोळी घेऊन या आणि त्याच्यामध्ये घुसा, त्याच्याकडून शिकून घ्या. आणि त्यांनी ते शिकलं. आज आमच्याकडे इतकी चांगली गोष्ट आहे, आज एकही शिवकांच्या माणूस कामाला नाही. संपूर्ण आपल्या गावातील लोक कामाला आहे, ग्रामीण भागातील लोक कामाला आहे. जवळजवळ 400 ते 500 रोजगार आपल्याकडे काम करत आहेत. आणि याच्यामध्ये आम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं की नाही आपण काहीतरी लोकांना देऊ शकतो आणि लोकांना दिल्याबरोबर आपल्यालाही परमेश्वर देतोय. त्याच्यामध्ये माझेही स्वार्थ आहे, मलाही पण पैसे भेटतात. आपलं स्वार्थ बाजूला काही करत नाही परंतु त्या मार्फत आम्ही हे काम करत आहोत. आता बऱ्याच दिवसापासून आपल्या शहरात बायपास हायवेला जवळजवळ 152 कोटी लोक पेमेंट शेतकऱ्यांचे अडकलेलं होतं.
152 कोटी पेमेंट आलं होतं. 6 वर्षापासून कितपत पडलेला. माझ्यापाशी कोणतेही पद नव्हतं, काहीच नव्हतं. पण मी त्या दिवशी घरात उतरलो आणि ठरवलं की काय तुम्हाला आम्हाला जेल टाकायचं काही करणार नाही. डायरेक्ट 1 वर्ष बायपास आवेदन केला. या बायपास आवेदनात मला कोणाला वापरून देणार, जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला पेमेंट देणार नाही तोपर्यंत आम्ही इथं कोणाला वापरून देणार नाही. तो डिसिजन आम्ही घेतला आणि शासनाच्या मागे लागून सर्वोपरी प्रयत्न करून आम्ही ते 152 कोटी मिळवले आणि त्या शेतकऱ्यांना दिलं. त्या शेतकरी खुश आहे. आता संघर्ष ज्यांनी करावा लागला. आता मी नानांना सांगितलंय, नाना तिथे गोष्ट आता लक्षात घेतलेली आहे की जी आपल्याला बायपास घरकुलावरचे बायपास आहे, तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलंय तो तुम्ही पाठपुरावा करा. सर्व लोकांचे म्हणणं आहे की नाही बुवा तिथं पाठपुरावा करा आणि तो आपल्याला महत्वाचा तो ते काम आपल्याला कधीच न्यायचे ते पूर्ण करा. यासाठी काय जे काही सहकार्य झालेलं आहे ते तुम्हाला करायला तयार आहोत. कारण नानासाहेब तुम्ही ज्या मनाने ठरवलं तुमच्या आधीच्या खात्यात वजन आहे, तुम्ही ते करू शकता. आणि या गावात आतापर्यंत त्या ठिकाणी 7 शिल्लक झाले. असे किती असे आपण मोजत राहिले, 8 शिल्लक झाल्या, किती मोजत राहिले आपण शहरातले किती माणसं आपण हे करत राहिले. तरी मी नानासाहेब त्याच्या भाषणामध्ये वाक्य बोलतीलच, सांगतीलच ते कसं करायचं. आणि या अशा प्रकारे आमचे कार्यक्रम चालू राहतील आणि आम्ही नेहमी हे सहकार्य करत आहोत. शहरात आम्ही बस स्टँडवर देखील पाणी पाण्याचे कार्यक्रम ठेवतो, पण आम्ही पाणी शुद्ध पाणी वाटतो शहरात देखील. आणि भविष्यात विद्यार्थ्यांना ज्याही काही अडचणी असतील त्याही त्यांनी येऊन भेटावं खुलासपणे आम्ही तुम्हाला मदत करू. कुठल्याही विद्यार्थ्याने प्रत्येकाला पुस्तक मिळावे तर एखादा कधी जाऊन गेला तर त्याने तुमच्या हक्काचा भाऊ म्हणून वडील म्हणून पुस्तक मागून मगच जायचे घरी, काही करायचे नाही. 1 तास आपल्याला उशीर झाला नानांमुळे, नाना आपल्याला फास्ट काम करून देतील. आणि बाकीचं प्रयोजन मी आता शिवेळ सरांकडे करतो आणि माझ्या प्रस्तावित आटोपता घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद आवाज. मी सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतो की कृपया शांत ठेवायची. आता यानंतर सर्व मान्यवरांचं आदरातिथ्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल. सगळ्यात अगोदर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीन नाना पाटील. नानासाहेबांना कोण ओळखत नाही, दानापासून थोरापर्यंत नाना प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेले असे आपले लोडके लाडके लोकप्रिय माजी खासदार, माझे नगराध्यक्ष बालाजी मंदिराचे विश्वस्त आदरणीय नानासाहेब नितीन नाना पाटील यांचा सत्कार सावित्री फाउंडेशनच्या वतीने गोविंद आबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून नानासाहेब सत्कार करायचा. यानंतर आमचे पितृतुल्य आदरणीय करोडपती सर, ज्यांची ओळख सगळ्यात अगोदरची ओळख म्हणजे नागरिक शिक्षण मंडळ ANS हायस्कूल जे आज नावाजलेलं आहे, शतकोत्तर वाटचाल करत आहे. आणि बालाजी विद्या प्रबोधिनीचे संस्थापक व चेअरमन आणि ज्यांचं येत्या 18 तारखेला अमृत महोत्सव साजरा होणार आहे असे आमचे आदरणीय करोडपती सर यांचा सत्कार गोविंद आबांनी करावा त्याला विनंती करतो. सरांना अमृत महोत्सवानिमित्त सर्वांच्याकडून शुभेच्छा. यानंतर माननीय विवेक भाऊ मिसळ जे आमचे नागरिक शिक्षक मंडळाचे चेअरमन आहेत, LICचे विकास अधिकारी आहेत आणि LIC कर्मचारी फेडरेशनचे 3 राज्यांचे ते विभागीय सचिव म्हणून त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. त्यांचा सत्कार देखील आबासाहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय प्राध्यापक विकास सोडले जे आपल्या सर्वांनी योग शिक्षक म्हणून परिचित आहेत. सामाजिक कार्यामध्ये किंवा कुठल्याही कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. त्याचं मार्गदर्शन देखील नेहमी लाभत असतं. अशा सर्वांचा सत्कार देखील आबासाहेबांनी करायला विनंती करतो. यानंतर आबांचे स्नेही श्रीमान शरदवाणी सर जे निवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि सध्या लाडवाणी समाज मंडळाचे संचालक आहेत, त्याचा देखील सत्कार आबासाहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर आव्हानाचे सन्मित्र श्रीमान नागेश्वर पाटाकजी यांचा देखील सत्कार आबासाहेबांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. या ठिकाणी भारतीय यानंतर भारतीय जनता पक्षाचे मान्य सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील या ठिकाणी सत्कारासाठी आवाहन करतोय. सगळ्यात अगोदर ॲडव्होकेट कृतिकाताई आफ्रे जिल्हा संघटक पदवीधर महिला मोर्चा ज्याचे आपल्या सर्वांना परिचय याचा सत्कार समृद्धी पाटील यांनी करावा अशी त्यांनी विनंती करतो. यानंतर माननीय रेखाताई चौधरी जिल्हा सरचिटणीस आणि आपल्या माजी नगरसेवक आमच्या सर्वांना परिचय यांचा देखील सत्कार समृद्धीने करावा अशी विनंती करतो. यानंतर भाजपा तालुका अध्यक्ष माननीय श्री रवींद्र बुमा पाटील यांचा सत्कार पिंटू भाऊ भाई यांनी करायचा आहे. यानंतर माननीय श्री सचिन भाऊ गुजरात तालुका सरचिटणीस यांचा देखील सत्कार पिंटू भाऊ यांनी करायचा आहे. यानंतर माननीय मुकुंदा भाऊ चौधरी भाजपा शहराध्यक्ष यांचा सत्कार गौतम भाऊ वानखडे यांनी करायचा आहे. यानंतर मान्य श्री अतुल भाऊ पवार व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष बीजेपी यांचा देखील सत्कार गौतम भाऊ वानखडे यांनी करायचा आहे. माननीय श्री नरेंद्र भाऊ भाजपूर भाजपा सोशल आघाडी यांचा देखील सत्कार राजू वेंडर यांनी करायचा आहे. यानंतर भारतीय युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मान्य श्री भाऊसो यश नाना पाटील याचा देखील सत्कार राजू वेंडर यांनी करायचा आहे. यानंतर माननीय श्री विनोद भाऊ शेठ हिंदुजा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस भाजपा याचा सत्कार भगवान भाऊ चौधरी यांनी करायचा आहे. भगवान भाऊ महाजन यांनी करायचा आहे.
विशाल भाऊ महाजन यांचा सत्कार देखील भगवान महाजन यांनी करायचा आहे. विशाल भाऊ महाजन. धीरज महाजन यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. मी भगवान महाजन यांना पण विनंती करेल की त्यांचा देखील स्वागत सत्कार करायचा आहे. धीरज महाजन. त्यानंतर माजी पत्रकार बंधू भिकाभाऊ चौधरी यांचा देखील सत्कार विनोद पाटील यांनी करायचा आहे. आबासाहेबांचे जवळचे मित्र भिकाभाऊ चौधरी यांचा सत्कार विनोद पाटील यांनी करत आहेत. त्यानंतर पत्रकार भाऊसाहेब संजय पाटील यांचा सत्कार विनोद पाटील यांनी करायचा. पत्रकार मान्य. आता आपल्या परिसरात शिवबाबा आयुर्वेदिक भांडार विविध प्रकारच्या काष्ट तसेच वन औषधी मिळण्याचे एकमेव ठिकाण. शिवबाबा आयुर्वेदिक भांडार 100% आयुर्वेदिक बिना साइड इफेक्ट. दारू गुटखा यासारखी व्यसने, ऍसिडिटी, पित्त, जळजळ, मळमळ, डोकेदुखी, वजन चरबी कमी करणे, संधिवात, आमवात, सायटिका, सांधेदुखी, कमरदुखी, गुडघेदुखी, पुरुषांचे आजार, लैंगिक शिथिलता, कमजोरी, शीघ्रपतन आणि शुक्रजंतूंची कमी, स्त्रियांचे आजार, अंगावर कमी अधिक जाणे, पदर, अशक्तपणा, मूळव्याध, आग होणे, कोंब, रक्त जाणे, भगंदर, ॲलर्जिक सर्दी, शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, किडनी स्टोन, मुतखडा, पथरी, चेहऱ्यावरील पिंपल, डाग, काळी वर्तुळे, त्वचा विकार, इसब, सोरायसिस, गजकर्ण, केसांच्या समस्या, केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोंडा, पचनशक्ती वाढविणे, भूक वाढविणे, वजन वाढविणे, चांगल्या निरोगी जीवनाकरिता संयमित जीवनशैली, योगासन, प्राणायाम तसेच वन औषधी यांची माहिती आपणास उपयोगी आणि फायद्याचीच आहे. तेव्हा पत्ता लक्षात ठेवा. शिवबाबा आयुर्वेदिक भांडार, मर्चंट बँक समोर, देना बँकेच्या मागे, शिरपूर. आज आपण आपल्या शहरात मुतखडे, पथरी, किडनी स्टोन हे कसे तयार होतात हे पाहूया. आपल्या शहरात मुतखडे एकूण 4 प्रकारे तयार होतात. पहिला कॅल्शियममुळे, दुसरा युरिक ॲसिडमुळे, तिसरा इन्फेक्शनमुळे, चौथा दुर्मिळ असा सिस्टिनिरिया. आपल्या शहरात कॅल्शियम हे घटक अन्नातून आपल्याला मिळत असते. दुसरा पदार्थ हा ऑक्झॅलेट असून तो आपल्या शहरात टाकाऊ पदार्थांना बाहेर काढण्याचे काम करत असतो. काही कारणास्तव हे शरीरातील कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकत्र येतात. हे एकत्र आलेले कॅल्शियम ऑक्झॅलेट हळूहळू आकाराने मोठे होत जातात आणि आपल्याला त्रासदायक ठरतात. 80% लोकांना अशा प्रकारचे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे होतात. संजय भाऊ पाटील सत्कार विनोद पाटील यांनी करायचा आहे. मान्य पत्रकार भाऊसाहेब संजय पाटील. यानंतर पत्रकार भाऊसाहेब दिलीपजी सोनार यांचा देखील सत्कार विनोद पाटील यांनी करायचा आहे. पत्रकार दिलीपजी सोनार. त्यानंतर माननीय पत्रकार रमेश भाऊजी यांचा सत्कार
छोटू भाऊ असतात यांनी करायचा आहे. माननीय पत्रकार रमेशभाई जैन यांचा सत्कार सन्माननीय छोटू भाऊ असतात यांनी करायचा आहे. राम मंदिराचे मुख्य अर्चक यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे आणि त्यांचा बोस सत्कार छोटू बोसला त्यांनी करायचा आहे. राम मंदिराचे मुख्य अर्चक श्रीरामांची वेदी सेवा अर्चना पूजा करणारे मुख्य अर्चक यांचा सत्कार. धन्यवाद. पुण्याचं नकळतपणे स्वागत करायचं राहून गेलं असेल तर मी या ठिकाणी सगळ्यात अगोदर क्षमा मागतो आणि परत एकदा सगळ्यांचं शब्द सुमनाने सावित्री फाउंडेशनच्या वतीने मी स्वागत करतो. यानंतर ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाभिमुख विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त करणार आहे समृद्धी पाटील. आपण खूप जणांना प्रश्न विचारतो की आपण करिअर कसं केलं पाहिजे आणि करिअरसाठी आपण अभ्यास कसा केला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांना प्रश्न विचारतो. पण आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकत नाही. जसं की बाजारात सगळं काही मिळू शकतं पण आई वडील नाही तसं आयुष्यामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात पण करिअर कसं करायचं कसा अभ्यास करायचा याचं उत्तर आपल्याला करू शकत नाही. मित्रांनो त्यासाठी आपल्या आबासाहेबांनी सगळ्यांना एकत्र करून ज्याला 75%पेक्षा जास्त मार्क असलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून व बक्षीस दिले जाणार आहे हे आपल्याला माहितीच आहे. मित्रांनो आपल्याला बक्षीस एवढं महत्त्वाचं नाहीये पण आपल्या पाठीवर शाबासकीची थाप असली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती थाप आपल्याला आबासाहेबांनी दिली आहे हे आपण सगळ्यांना मिळून म्हणते. मित्रांनो आपण आपल्या जीवनात खूप काही संकट येतात पण त्या संकटांना डगमगून न जाणे त्याच्यावर मात करायला पाहिजे. मात करण्यासाठी आपल्याला शिक्षण हे हवेच असते. आपण शिक्षण करताना कुठल्याही गोष्टीची धाडस बाळगू नये कारण की आपण जसे मोठे होणार आहे तसे आपल्याला शिक्षणाची गरज पडणारच आहे. मित्रांनो या कार्यक्रमाचे एवढे वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत 10वी मधून विद्यार्थी व 12वी मधून विद्यार्थी काढले जात होते व त्यांना बक्षीस दिले जात होते. पण आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना वाटायचं की आपण कुठेतरी खूपच कमी पडत आहे ते विद्यार्थी थांबून जात होते. पण आबासाहेबांनी आपल्याला एकत्र बोलवून 75%च्या वरती मार्क असलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सर्वांना बक्षीस दिले जाणार आहे. एवढे बोलून मला दोन शब्द संपले. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर श्री शरद विखे सर यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व मान्यवरांना उपस्थित पालकांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना मी स्वातंत्र्य दिनाच्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या
जळगावचे माजी खासदार आपल्या पारोळ्याचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय नानासाहेब, माझे गुरु तथा बारावी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय आप्पासाहेब, त्याचप्रमाणे नाशिक शिक्षक मंडळाचे चेअरमन आदरणीय भाऊ मिलिंद सर आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण तो एक सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण पाहिलं आहे की 10वी आणि 12वी नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मी आजपर्यंत पाहिलं की थोडं वाटत असल्याने म्हणतात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण इकडेच सर्वत्र वाटचाल करत असतात. बऱ्याचशा मुलांना 12वी नंतर आपल्या करिअरची माहिती मिळत नसते आणि अशी सुंदर माहिती या आबासाहेबांनी जे करिअरसाठी काढलेले पुस्तक आल्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणलेलं आहे. या पुस्तकातून सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्ग आपल्याला निवडता येणार आहे आणि आपल्या भावी शिक्षणाची वाटचाल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मुलांना तुम्हाला फक्त दोन प्रश्न विचारतो, प्रश्न नाही आहे मी माझ्या मनात विचारतो त्याला कुठून उत्तर द्यायचं आहे. मुलांना दोन खाणी आहेत, एक कोळशाची खाण आहे, हिऱ्याची खाण आहे. एक खाण आहे कोळशाची, दुसरी खाण आहे हिऱ्याची. आणि एक पक्षी आहे गरुड नावाचा पक्षी सगळ्यांनी पाहिलं जाते. तो गरुड पक्षी मुलं सुट्टी देतो, पहिला बदला कोळशाच्या खाली जाऊन बसला. पुढे जाऊन बसला कोळशाच्या खाली, त्याच्या पायाला कोळशाचा एक खडा त्याच्या पायाला लागला आणि तो तिथून उठला आणि हिऱ्याच्या खाली जाऊन बसला. हिऱ्याच्या खाली गेल्यानंतर तो त्याच्या पायाला लागलेला कोळसा तो हिऱ्याच्या खाली पडला. तर मला सांगा मुलांनो, तो कोळसा चमकेल की हिरा चमकेल? हिरा चमकेल. आणि तो जर हिऱ्याच्या खाली चमकला आणि बस कोळशाच्या खाली जाऊन बसला आणि कोळशाच्या खाली जाताना त्याच्या पायात तो हिऱ्याचा कण लागलेला होता, तो त्या काळ्या कोळशाच्या कोळशाच्या खाली बसल्यावर तो खडा तिथं पडला. तर काका एवढा मोठ्या काळ्या कोळशाच्या खाली हिरा चमकेल की कोळसा चमकेल? हिरा चमकेल. तर मला एकच सांगायचंय, या ठिकाणी आज अनेक माझे गुणवंत विद्यार्थी आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये असा एखादा हिरा असा माझा पारोळ्यात चमकणार आहे की तो देशात राज्यात चमकणार आहे आणि माझ्या पारोळ शहरात आमच्या या हिऱ्यामुळे चमकणार आहे अशी अपेक्षा करतो. या मुलांनी 70% पेक्षा जास्त मुलांनी मार्क मिळवले. त्या सगळ्यांनी माझ्याकडून मला ते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन मुलांना, तुमचं अभिनंदन हा एक आनंदाचा क्षण. या आनंदाच्या क्षणांनी उडवून तुमचं जीवन हे साधन या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मन, सर्व मान्यवरांचं मन तुमच्या भावी शिक्षणासाठी मी या ठिकाणी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. सर्व भावी आयुष्य उज्ज्वल व्हावं असं या सरस्वतीची प्रार्थना करतो आणि माझं मनोबल या ठिकाणी त्यानंतर प्राध्यापक विकास सोडले सर हे मार्गदर्शन करत असतात. त्यांनी थोडक्यात आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करायचं. हॅलो, आज 15 ऑगस्ट सगळ्यांनी भारत माता की, भारत माता की विचारत जाऊन व्यासपीठावर सर्व मान्यवर, सामाजिक, राजकीय पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बरोबर सोहळा हा अत्यंत उत्कृष्ट असा चांगला कार्यक्रम सावित्री फाउंडेशनतर्फे आबासाहेबांनी घडून आणला. त्या पुस्तक पण अतिशय छान आहे आणि याचबरोबर परत शनिवारी 1 वाजता शनिवारी 1 वाजता आयन कॉलेजमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 15 ज्येष्ठ नागरिकांचा पण सन्मान होणार आहे आणि विद्यार्थ्यांचा पण सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही आजच कॉलेजला 1 वाजता उपस्थित राहून एवढंच आवाहन करतो आणि थांबतो, कारण बोलण्यासारखं भरपूर आहे. अनेक मान्यवर पण आले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वाटते की त्यांना खूप कंटाळा पण आलेला आहे, पूर्ण झालेले आहे. म्हणून मी आटोपत घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर
उत्कर्षीपासून ज्यांचं भाषण आम्हाला नेहमी प्रेरणादायी ठरलेलं आहे आणि आजही त्यांचं वक्तृत्व आम्ही आवडीने ऐकत असतो आणि इतर विद्यार्थी किंवा तमाम तरुण वर्गांना आवडेल असे आमचे लाडके विवेक भाऊ सर यांनी विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार राणासाहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंत्री, कार्यक्रमाचे आयोजक एरोडोर विधानसभा प्रमुख व माजी नगराध्यक्ष आदरणीय तुम्ही शांत बसता का? शांत बसायचा कार्यक्रम लवकर संपला. मी सगळ्यात आधी गोविंद आत्मांचे अभिनंदन करेन की पाणीपतची वितरण समारंभ अनेक होतात, अनेक बक्षिसं विद्यार्थ्यांना दिली जातात, पण आज जे पुस्तक तुम्हाला दिलं जाणार आहे या पुस्तकाची किंमत 300 रुपये. ही इंजिनिअरिंग करायची असेल तर आपल्याला फक्त 4-5 कोर्सेस माहिती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, IT. या पुस्तकामध्ये इंजिनिअरिंगचे 31 प्रकार दिलेले आणि मेडिकल इंजिनिअरिंग सोडून जवळजवळ 74 क्षेत्र अशी आहेत की जिच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत गोविंद आबा शिरोळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू कुमारे, ही अत्यंत योग्य बोलाची मंडळी बोलवलेली. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर व्यासपीठावरील लोकांकडे बघा. काही अब्दुल कलाम वगैरे अशी मोठमोठी पुस्तकं वाचायची गरज नाही. गोविंद आबा हा अत्यंत सामान्य कुटुंबातला आलेला माणूस. गोविंद आबा आंबे विकायचे. गोविंद आबा एक पलंग टाकून रस्त्यावरती फटाके विकायचे. गोविंद आबाने कोणते धंदे केलेले असे आम्ही सगळे बघितले, पण माणसाच्या अंगात कष्ट असतील, प्रामाणिकपणा असेल तर आज गोविंद आबाने किती प्रगती केली हे सगळे तुम्ही बघू शकता. आज सावित्री फायरवर्क्स ही महाराष्ट्रातली एक नामांकित फटाक्याची कंपनी आहे. घरामध्ये कोणत्याही राजकीय वासना नसताना गोविंद आबाने नगराध्यक्ष पद मिळवलं. विधानसभेची निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने लढले. आजचे दुसरे प्रमुख कोण आहे? एटी नाना. एटी नाना बँकेत नोकरीला होते, JDCC बँकेत. तेव्हापासून त्यांची आणि माझी दोस्ती आहे. आज एटी नाना 2 वेळा खासदार होते. सगळ्यांना वाटतं की एटी नानाने खूप प्रगती केली, पण कोणी माणूस एका रात्रीत पूर्ण होत नाही. एटी नाना सामान्य कुटुंबातले नाही, अति सामान्य कुटुंबातलं वर आले. एटी नानाच्या घरामध्ये कोणी नोकरी करत नव्हतं, कोणी राजकीय वासा नव्हता. आज एटी नानाची प्रगती बघितली तर खरंतर अभिमान वाटतो की अशा कुटुंबात जन्मलेला बँकेत नोकरी करणारा एक कर्मचारी पारोळ्याचा नगराध्यक्ष होतो, मार्केट कमिटीचा सभापती होतो, 2दा खासदार होतो आणि व्यवसायामध्ये जी एटी नानाने प्रगती केली सगळ्यांना हेवा वाटतो. एटी नानाचा पंधरा बघितला, सगळा इन्शुरन्स घेतला, सगळ्यांना हेवा वाटतो. पण मित्रांनो, ही प्रगती करायला या माणसाने 30-35 वर्षात किती कष्ट घेतले हे आम्ही बघितलंय. तिसरे आपले प्रमुख कोण आहेत? करोडपती सर. करोडपती सर MBA हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि एक शिक्षक फक्त नोकरी करून कुटुंबाचं पोट भरतो, पण एका शिक्षकानं बालाजी शाळेच्या मार्फत एक चांगलं शिक्षण संस्थान कार्यक्रम उभं केलं आणि एक लावायची संस्था पुढे आली. मी NS हायस्कूलच्या शिक्षकाचा मुलगा आहे. मी सुद्धा NS हायस्कूलचा चेअरमन आहे. माझी सगळ्या विद्यार्थी सांगायची विनंती एकच आहे की आजच्या सगळ्यांना मोठा व्हायची घाई झाली आहे. मी एटी सारखा मोठा होईल, अमुक सारखा मोठा होईल, पण एका रात्री 1 वर्षात 2 वर्षात कुठेही मोठं होत नाही. तुम्हाला जर तुमचं व्हायचं असेल तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. कष्ट आणि प्रामाणिकपणा असेल तरच तुम्ही कुठे होऊ शकता. कार्यक्रमाला उशीर झाला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची शाळेची वेळ झाली आहे, त्यामुळे मी तुमच्या जास्त वेळ घेत नाही. सगळ्या कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं वक्तव्य संपवतो.
किलोमीटर काय 8-10 मिनिटं बोलणार फक्त शांतता ठेवा. प्लीज जरा शांतता विचार करा. शांत ठेवते. सगळ्यांना पुस्तक मिळेल, सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल. हा कार्यक्रम तुमच्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी. आज या ठिकाणी सर्वप्रथम आपण ज्या मंदिरात करतो त्या रामचंद्रांना नमस्कार करतो. या ठिकाणी आज गोविंदाबाईंनी विद्यार्थ्यांचं गुणवत्तेचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब, माझे खासदार, ते माझे विद्यार्थी गोविंदाबा माझे विद्यार्थी दोघं एकाच बॅचचे. ते लहानपणी किती कसे होते मला माहिती, पण दोघं कष्टाळू होते. दोघांनी खूप कष्ट केले आणि आज मोठे झाले. त्यांचं वर्णन आज मी करू शकत नाही, पण सगळ्यात महत्वाचं कष्ट आणि प्रामाणिकपणा त्याच्या जीवावर ते मोठे झाले. आणि आमचा मिलिंद आता मुलगा आहे मला, विद्यार्थी तर आहे, पण म्हणजे मिलिंदने इंजिनियर होता, पण इंजिनिअरची नोकरी केली नाही आणि LICमध्ये त्याने त्याचं करिअर केलं. शहरातून विश्व निर्माण केलं. एक LICच्या डेव्हलपमेंट करोडो रुपये कमवू शकतो फक्त कष्टाने आणि बोलण्याने. आजही मिलिंद सर हे संपूर्ण भारतात लोकांना मोकळ्या अधिकाऱ्यांना LICच्या गाईड करण्यासाठी पाठवण्यात जातात. इतकं त्यांचं वक्तृत्व, इतका अभ्यास आहे. म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला एक सांगतो, मार्क्स किती मिळाले हे महत्वाचं आहे. 90% मार्क्स मिळवले आणि तुम्हाला जर साधा एखादा प्रश्नाचं उत्तर येत असेल तर काही कामाचे नसतात. जास्त मार्क्सपेक्षा तुमचं ज्ञान किती आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही पाठांतर केलं, पेपर लिहिले, मार्क्स मिळवले, कशा मार्गाने कोणत्या मार्गाने मिळवले त्याला काही महत्व नाही. तुम्हाला बेस करायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला हे करतो. आणि ज्याच्याजवळ ओरिजिनल आहे त्याला या सकाळमध्ये थांबू शकत नाही. स्पर्धात्मक दिवस नोकऱ्या सुद्धा त्याचा जेव्हा मिळतात. आणि म्हणून तुम्हाला मी आज सांगू इच्छितो की बघा या ठिकाणी समोर या मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा डबल टेबल आहे. ते फक्त 75% मार्क्स मिळवणारे विद्यार्थ्यांना आव्हान आणि फक्त तुलना करा. मुलींची संख्या तुमच्या मुलांपेक्षा डबल टेबल का आहे जरा आत्मपरीक्षण करा मुलांनी, पालकांनी. आपले मुलं आपलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही. वाईट पाठवून घेऊ नका बाळांना. तुम्ही मिळवले मार्ग मोडी द्यावा, पण तुमच्या सोबतचे तुमचे मित्र आज बोर्डाचा निकाल लागू द्या, मेडिकलचा निकाल लागू द्या, ऍडमिशन बघा, मुली जास्त असतात. चित्र पालटलेलं आहे. हे का होतं? त्याचं कारण मुलांवर पालकांचा कंट्रोल राहिलेला नाही. मोबाईल आणि TV याच्या पलीकडे तुमचं विश्व नाही. म्हणून पालकांची कमी चाललेली आहे. म्हणून पालकांना नेहमी सांगत असतो की मुलांवर लक्ष द्या. ठीक आहे, पण सगळे जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही खूप चांगले मार्क मिळवले. तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्र निवडणार आहात तर तुमच्यासाठी गोविंदाबांनी हे पुस्तक दिलेलं आहे. खूप विचार करून हे पुस्तक दिलेलं आहे. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, कोणाला मार्गदर्शन घेण्याची गरज. हे पुस्तक वाचा, पण तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे सगळं कळेल. म्हणून गोविंदाबांनी अभिनंदन करतो की सगळ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचं जे वापर करता करत आहे. आणि तुम्हाला आधी मागायच्या विद्यार्थ्यांना तुमचं भविष्य चांगलं घडो याच्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. फक्त एकच करा, आपलं निवडताना आपले कोणते इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, CA व्हायचं का बँकेत का शिक्षक व्हायचं, जिथे जा तिथे टॉपला जाण्याचा प्रयत्न करा. जिथे जा तिथे टॉपला जाण्याचा प्रयत्न करा. की मी कोणत्याही स्पर्धेत कोणत्याही क्षेत्रात आवडीचं क्षेत्र आहे ते निवडेल आणि
हे मात्र मी टॉपला जाईल हे मनामध्ये म्हणताना तुम्हाला मी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर. यानंतर आदरणीय आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे नानासाहेब यांच्या सूचनेनुसार सुरुवातीला फक्त 20 विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र आणि पुस्तक दिलं जाणार आहे. त्यानंतर नानासाहेबांचं अध्यक्ष भाषण होईल आणि अध्यक्ष भाषणानंतर सर्वांना प्रमाणपत्र आणि पुस्तक हे दिलं जाणार आहे. तर मी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं नाव करेन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कृपया कोणी गैरसमज करून घ्यायचा नाही की त्यांनी या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचं आणि मान्यवरांच्या असलेले प्रमाणपत्र आणि पुस्तक या ठिकाणी स्वीकारायचं. सगळ्यात अगोदर संदेश गुलाबराव पाटील, संदेश गुलाबराव पाटील या विद्यार्थ्यांनी यायचंय. नानासाहेबांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र या विद्यार्थ्यांना द्यायचंय. नंतर प्रशांत सुभाष महाले, प्रशांत सुभाष महाले याला पण नानासाहेबांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र द्यायचं. प्रशांत सुभाष महाले. नंतर रोहित निंबा ठाकरे, रोहित निंबा ठाकरे याला पण नानासाहेबांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र द्यायचं. यानंतर विकास चंद्रसिंग पवार याला माननीय करोडपती सर यांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे. यानंतर मिलिंद सोना, मिलिंद सोना याला देखील मान्यवरांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे. यानंतर चेतन दीपक पाटील, चेतन दीपक पाटील यानंतर ऋषेश गजेंद्र कुलकर्णी, ऋषेश गजेंद्र कुलकर्णी त्याला देखील मान्यवरांनी मंथन जितेंद्र जैन, मंथन जितेंद्र जैन मंथन जितेंद्र राज दिनेश गंधाळे, यानंतर खुशी राजेश जयस्वाल, यानंतर चेतन आवादेवळे, चेतन आवादेवळे मोहिनी राजेंद्र पाटील, मोहिनी राजेंद्र पाटील त्यानंतर रोशनी विकास सुतार, रोशनी विकास सुतार तन्वी गुणवंत पाटील, तन्वी गुणवंत पाटील हेमांगी कैलास पाटील, हेमांगी कैलास पाटील तिला मान्यवरांनी पुस्तक आणि प्रमाणपत्र द्यायचं आहे. निकिता ज्ञानेश्वर पाटील,
कल्याणी नवल पाटील, कल्याणी नवल पाटील, कल्याणी नवल पाटील का माझ्या पुस्तकात. यानंतर वैष्णवी बापू बेल्ला, वैष्णवी बापू बेल्ला आलेले विद्यार्थी. यानंतर वैशाली मधुकर सोनवणे, वैशाली मधुकर सोनवणे. अंकित अतुल पवार, प्राची गोपाल पाटील, प्राची गोपाल पाटील आलेले विद्यार्थी. अतुल दादा विनंती एखादी पुढे यायचे. प्राची गोपाल पाटील आली का? कल्याणी सुरेश चौधरी, धन्यवाद. यानंतर अध्यक्ष भाषण आणि त्यानंतर सर. नमस्कार मित्रांनो, तर हे आहे बालाजी गिफ्ट शॉप, आईस्क्रीम पार्लर आणि पाणीपुरी सेंटर. पारोळा शहरात प्रथमच सुरू झाले आहे पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन, आणि तेही बिस्लरी पाण्यापासून बनवलेली व हायजीनची पूर्ण काळजी घेऊन. इथे तुम्हाला मिळतील पाणीपुरीतील 12 फ्लेवर्स, जसे खट्टा मिठ्ठा, खट्टा तिखा, मँगो, चटपटा पुदिना, कच्चा मँगो, पायनॅपल, गार्लिक व त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम्स, कोन्स, कुल्फी व फॅमिली पॅक सुद्धा मिळतील. व त्याचबरोबर बसण्यासाठी चांगली व्यवस्था सुद्धा आहे. मित्र आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा सुद्धा आहे. व त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, गिफ्ट आर्टिकल्स, दैनंदिन सामग्री, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, डेकोरेशनच्या वस्तू वाजवी दरात मिळतील. ज्या गोष्टी तुम्हाला फक्त ऑनलाईनला बघायला मिळतात त्याच गोष्टी आपल्याकडे योग्य रेटमध्ये तुम्हाला मिळतील. जसं विविध प्रकारचे लाईट्स, सोलार लाईट्स, खेळणी, वॉचेस, स्मार्ट वायपर, डान्सिंग कॅक्टस आणि अजून बरंच काही. तर आता वाट कसली बघताय? लवकरात लवकर बालाजी गिफ्ट शॉप, पाणीपुरी सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरला भेट द्या. पत्ता दीपक भावसार यांच्या जुन्या घरी, अभिजित फोटो स्टुडिओच्या शेजारी, पेंढारपुरा गल्ली, धरणगाव अर्बन बँकेच्या शेजारी, पारोळा. आणि एक वेळा शरद पाटील यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सर्व राहिलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणपत्र पाहुण्यांच्या पुस्तक दिलं आहे. मी पण एकदा सगळ्यांच्या आव्हान करतो की कृपया शांतता ठेवायची आहे. मी आदरणीय नानासाहेबांना विनंती करेन की त्यांनी आपलं अध्यक्ष मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचं. आवाज वाटप थांबून घ्यायची. शांतता ठेवा. सावित्री फाउंडेशनच्या वतीने आपल्या पारोळा तालुक्यातील 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी असं त्यांनी गुणसंपादन केल्यानंतर त्यांचा गुणगौरव समारंभ आहे. सावंती भाई यांच्या वतीने गोविंदाबा शिरोडे यांनी आज आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य आदरणीय गौरवपती आप्पासर, आप्पाची 75वी यात्रा आहे. म्हणजे भाऊ त्या दिवशी आप्पा तुम्ही कसं जगताय हे आम्हाला सांगा. आमचे सगळे आम्ही शाळेमध्ये सर आमचा पोट झालं आणि तुम्ही आजही एकदम फ्लॅट आहे. तुम्ही काय करता तर तो गुरुमंत्र आम्हाला तुम्ही दिला नाही तो त्या दिवशी द्या. माझे मित्र आदरणीय आपल्या इंग्लिश हायस्कूलचे संस्था चालक चेअरमन आदरणीय दिलीप भाऊ मिसर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.
ते माझे वर्गमित्र व आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष व आमच्या भारतीय जनता पार्टीचे इरंडो विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय आबासाहेब गोविंदजी शिरोडे, कार्यक्रमास उपस्थित असलेले मला वाटतं अपेक्षित भाषणाचं वडील मला सर्वांचं नावं घ्यावे लागतं. तुम्हाला 2 मिनिटं आधी बसा मांडण्यात तरी काही हरकत नाही, पण सर्वांची अपेक्षा असते अध्यक्षांची नावं घ्यायला पाहिजे. ॲडव्होकेट कृतिकाताई आपले, आमच्या जिल्ह्याच्या चिटणीस आदरणीय रेखाताई चौधरी, आदरणीय माजी मुख्याध्यापक सर सोनवणे सर आणि मेघे सर, आमच्या शहराचे अध्यक्ष आदरणीय स्वपन भाऊ चौधरी, सरचिटणीस आदरणीय सचिन भाऊ गुजराती, आमचे सगळं ज्ञानेश्वरजी महाराज, अतुल भाऊ पवार, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भाऊ पाटील, आमच्या युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष व राजीनगर शहर आदरणीय भाऊ राजपूत, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष यश पाटील आहेत, आदरणीय धीरज भाऊ महाजन. तर जे अध्यक्ष भाषण असल्यामुळे सगळ्यांचं नाव घ्यावं लागतं. तुम्ही काळजी करू नका, मी फक्त 5च मिनिटं बोलणार आहे, पण तुमच्या कलेच्या संदर्भात चालू होणार आहे. काळजी करू नका, तुम्ही जास्त वेळ घेणार नाही. म्हणून सुरुवातीला म्हणजे ते थोडे बक्षीस वितरण करून द्यायला सांगितलं. आज आदरणीय आबांनी जो गुणगौरव सोहळा ठेवला आहे, त्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते लोक तुम्हाला खूप मोठी वस्तू देण्यापेक्षा 12वी नंतर तुम्ही तुमच्या कलेमध्ये काय करायला पाहिजे या संदर्भात उत्कृष्ट असं पुस्तक तुम्हाला ते देत आहे. या पुस्तकामध्ये तुमच्या 12वी नंतरच्या शिक्षणाची दिशा तुम्हाला कळेल, आपल्या करिअरच्या संदर्भातली माहिती तुम्हाला कळेल. एक काळ असा होता आमचा, आम्ही ज्याकडे 10वी झालो तर 10वी नंतर काय करावं म्हणून आम्ही आमच्या शिक्षकांना विचारायला जायचो, शिक्षकांना सांगितलं तेव्हा आम्ही करायचो. त्यावेळेस एवढे मोठे कोर्सेस पण नव्हते, परंतु आता खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत. 12वी नंतर आपण सांगितलं इंजिनिअरिंग व्यतिरिक्त मेडिकल व्यतिरिक्त सुद्धा खूप काही कोर्सेस तुम्हाला उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही शिक्षण घेऊन तुमच्या जीवनाचा जो यश तुम्ही संपादन करू शकता. शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी असे गुण मिळवल्यानंतर त्यांना एक सेवाचा हात तुम्ही द्यायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला त्याचा गौरव करायला पाहिजे. आपला मुलगा जरी असला आणि त्या मुलाचा जरी आपण कौतुक केलं तर त्याला सुद्धा खूप आनंद होत असतो. शिक्षण घेत असताना मुली असतील किंवा मुलं असतील खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, यशस्वी असं यश संपादन करतात, चांगले गुण मिळवतात आणि त्या मुलांना समाजामध्ये कुठेतरी त्यांचा गौरव केला गेला पाहिजे. म्हणजे भावी काळामध्ये आपण चांगलं काम केल्यानंतर, चांगले मार्ग मिळवल्यानंतर, यश संपादन केल्यानंतर समाज सुद्धा आपला गौरव करतं, असं त्यांच्यामध्ये चांगलं वातावरण तयार होतं आणि त्यांना पुढच्या दिशेकरता अजून ते जोमाने उत्साहाने कामाला लागतात. म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या शहरामध्ये आवाजी करत असतात. आता आमचाही एक कार्यक्रम आहे, आम्ही पण आता नंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सुद्धा एक गुणगौरव सोहळा ठेवणार आहोत. आधी आमचा झाला असता, पण आबासाहेबांचे माझा पहिले करून घ्या. आबासाहेबांचा ऐकावं लागतं आम्हाला, म्हणून आबासाहेबांना तुम्ही पहिले करून घ्या, पण नंतर आम्ही करू. कारण की आबासाहेब जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये बरोबर होतो, गोविंद आबा आम्ही दोघं जणी शालेय जीवनामध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत बरोबर शिकलो. परंतु आबा लहानपणापासूनच जास्त धडपडला होता. गणित भाऊ आबा जास्तच धडपडला होता आणि आम्हाला खूप काही व्यवसाय केले. मी फक्त दुधच वाटत राहिलो आणि दुधच वाटत आतापर्यंत पोहोचलो. परंतु आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी प्रगती केली आणि आज ते या तालुक्यामध्ये एक उंच शिखरावरती मोठे उद्योगपती म्हणून काम करतात. म्हणून एक माणूस मोठा झाल्यानंतर त्याने सामाजिक काही देणं लागतं आणि हे वाटतं काही देणं लागतं. त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थी आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस मुलीन भाऊ आम्हाला कोणीच बक्षीस दिलं नाही. आम्ही जेमतेम पास होत होतो.
पहिला दुसरा तिसरा आम्ही कधीच नाही आलो. मग मला फार हौस होती बरं का. मला वाटायचं मला कोणीतरी बक्षीस द्यायला पाहिजे, कोणीतरी माझा सत्कार करायला पाहिजे. आणि काय होतं, रात्रंदिवस कष्ट करून कॉलेज शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेणार, पण नापास कधी चालू होतं. पण चांगल्या मार्गाने पास झालो, पण पहिला दुसरा तिसरा कधी आलो नाही. म्हणून मिलिंद भाऊ मी काय विचार केला, माझ्या अंगात कोणते कलागुण आहे, म्हणून मी शारीरिक शिक्षण मी स्पोर्ट्समध्ये सर्वात पुढे राहायचं. म्हणून हायस्कूलमध्ये असेल तर कबड्डी खेळायचो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्युनियर चॅम्पियनशिप सिनियर चॅम्पियनशिप दरवर्षी मीच पटकावायचो. त्यामुळे दरवर्षी काही करून मला बक्षीस मिळायचं. म्हणून माणसाने हे जिद्द ठेवायला पाहिजे. आपल्या असलेल्या कला मुलांना आपण कोणत्या आपल्याला कोणते गुण आहे, कोणत्या कला आहे, त्यांना आपण डेव्हलप करायचं, त्यांना चांगला वाव द्यायचा. एखादा विद्यार्थी पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला किंवा आपल्यापेक्षा त्याला खूप जास्त मार्क आहे, म्हणून आपण कमी लेखून घ्यायचं नाही. तो विद्यार्थी हुशार आहे किंवा ही विद्यार्थी हुशार आहे आणि मला कमी मार्क पडले म्हणून आपण स्वतःला कमी लेखायचं नाही. जे मार्क पडतील ते आपल्या जे गुण असतील, काही मुलांचे आम्ही शारीरिक गुण असतील, चांगले गुण असतील, खेळण्याचे गुण असतील, कोणाचा डान्स असेल, कोणाचा आवाज चांगला असेल, कोणाचा एखाद्या बिझनेसच्या संदर्भातले त्याचा दृष्टिकोन चांगले असतील. आता आम्ही बघा ना, आम्ही दोघंही विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे कधीच आलो नाही आणि आम्ही त्याची अपेक्षा पण ठेवली. परंतु जे म्हणायला ते म्हणायला त्या माध्यमातून आमच्यासोबत असलेले आमचे विद्यार्थी मित्र हे पहिले दुसरे तिसरे यायचे. ते नोकरी करून त्या लोकांना नातवंड सांभाळत आहे. आम्ही अजूनही काम करतोय. नातवंड सांभाळण्यापेक्षा शेवटपर्यंत काम करू, व्यावसायिक व्हा. व शिक्षण घेत असताना मला कुठेतरी नोकरी मिळेल आणि माझ्यानंतर माझ्या नोकरी केल्यानंतर माझा प्रथम स्वभाव मिळेल. शिकत असताना स्वतःच्या मनामध्ये जिद्द निर्माण करा. नोकरी करण्यापेक्षा तुम्ही नोकऱ्या द्या लोकांना, म्हणजे व्यावसायिक व्हा, उद्योजक व्हा. आणि आपण लहानपणापासून जर आपल्या मनाची जिद्द निर्माण केली, आपण गरीब आहोत, आपल्याला कमी मार्क मिळाले असा म्हणून म्हणतं कोणीही करू नका. मनामध्ये स्वतः कोणीही कमी लेखायचं नाही. 35% मिळाले तर याच्यापेक्षा पुढे नाही, ही जिद्द ठेवा. तोच माणूस पुढे जातो, तीच माझी मुलगी पुढे जाईल. आणि आजकाल मुलांपेक्षा मुली खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. मुलांना सुद्धा मागे टाकलेलं आहे. मुली चांगल्या मार्गाने पास होत आहे. त्या आधी मुली डॉक्टर वगैरे टीचर व्हायच्या, प्राध्यापक व्हायच्या, सर्व क्षेत्रांमध्ये मुली संपू लागल्या आहेत. आज मुली कुठे नाही, मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली सुद्धा तेवढे चांगले गुण पटकवून चांगल्या मार्गाने पास होऊन चांगलं करिअर ते घडवत आहे. मी तुम्हाला या प्रसंगी खूप खुशी झालेला आहे. बऱ्याच मुलामुलींना मला वाटतं बस आहे आणि ग्रामीण भागात जाण्याचं असल्यामुळे पावसाचे दिवस आहे. मला वाटतं तुम्ही बोर झाले का, तरी पण मी समजू शकतो, कारण की मी तुमच्या भल्याकडे सांगणार. मी माझ्या राजकारणाचं आमचं कोणाचंच गुणगान करणार नाही, पण मला नेहमी विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं, करिअर घडत असताना स्वतःला कमी नाही कोणाला. तुम्ही कुठलीही जिद्द निर्माण करा. तुमच्या घरात पैसे नसतील शिक्षणाला तरी सुद्धा शिक्षण घेण्याची जिद्द ठेवा. होतं कसंच होतं, मॅनेज होतं. जो गरिबीचा माणूस शिकत असतो तो त्याच्या आयुष्यात मोठा होत असतो. कोणाची पूर्ण कोणाला आपल्या भारतात जेवढे राजकीय राजकारणी आहे त्याच्यातले 50% लोक जेमतेम पास झालेले लोक आहेत. नाहीच काही म्हणाला तर राजकारणात या, नगरसेवकापासून सुरुवात करा, आमच्यापर्यंत तरी पोहोचा तुम्ही. त्यामुळे कमी लेखू नका स्वतःला आणि चांगल्या मार्गाने पास व्हा. परंतु व्यवसाय करण्याची जिद्द सर्वांनी मनामध्ये ठेवा. बरेच व्यवसाय आज जे पुस्तकं मी याचे घेतले, शिक्षणाचे घेतले, मी तुम्हाला व्यवसायाचं पुस्तक देईल माझ्या ह्याच्यामध्ये. व्यवसाय कशा पद्धतीने करायला पाहिजे. तुम्ही नोकरी करत असताना सुद्धा व्यवसाय करू शकता. कुठलंही काम करत असताना सुद्धा दुय्यम व्यवसाय सुद्धा करू शकता. मी 14 वर्ष जिल्हा बँकेमध्ये नोकरी केली, तरी सुद्धा नोकरी करत असताना घरोघरी दूध वाटप करायचं मला कुठलीही लाज नव्हती, कुठलीही शरम नव्हती. गरीब ही जिद्द होती. त्यामुळे कष्ट केले. तुम्ही सुद्धा कष्ट करा.
गरिबी फार काळ टिकत नाही. ज्याच्या घरात सरस्वती आली तो मुलगा शिकला त्याची गरिबी दूर होत असते आणि गरिबी दूर होत असताना तुम्ही एखादा काम करत असताना दुय्यम काम सुद्धा ठेवा, पण मनामध्ये व्यवसायाची जिद्द कुठेतरी असू द्या. व्यवसायाचा माणूस खूप मोठा होत असतो. आपण सर्वजण आहात, सर्वांना खूप उशीर झालाय. पोलीस पाटील साहेब, आदरणीय तात्या साहेब, पुंजो अण्णा, हे सर्वांना तुम्हाला बरेच लोक सांगताय नाना सगळं उभं राहणार आहे, पण तुम्हाला विश्वास बसत नाही. एक लाख व्यक्त उभं राहणार आहे बघा. हा कोणी जर विचारलं नाना उभं राहणार आहे, हा छापा काटा मीच बंद करणार आहे आणि तुम्ही आपल्या तालुक्याच्या विकासाकरता यांना आता छापा काटा बंद करा, यांच्या विरुद्ध अपक्ष निवडणूक करणार आहे. मी तुमचा वेळ न घेता आपण सर्वजण त्या ठिकाणी आलात. हे पुस्तक जे आम्हाला दिलेलं आहे या पुस्तकाचा सगळ्यांनी वाचून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या करिअरची सुरुवात करा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पलक अविनाश पाटील, पलक अविनाश पाटील. चेतन अतुल वैष्णव, चेतन अतुल वैष्णव, रुबेल शरद शिरोळे, मुकुल यशवंत चौधरी, मुकुल यशवंत चौधरी, त्यानंतर प्रियंका विठ्ठल चौधरी, प्रियंका विठ्ठल चौधरी. लवकर लवकर यायचं आहे. जयेश रमेश भोई.